हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज छान अशी आपण सोलकढी बनवणार आहोत. रात्रीच असा ताजा ताजा नारळ फोडलेला, तर म्हटलं सोलकढी बनवावी. तर सोलकढीसाठी आपण असा ओला नारळ घेतलेला आहे आणि आमसूल घेतलं आहे असं बरंच. तरी 10-12 पाकळ्या असतील ह्या आमसुलाच्या. मस्त असं फ्रेश ताजं आमसूल होतं आपल्याकडे. बघू शकता किती सुंदर कलर आहे आमसुलाचा. उन्हाळ्यात ही अशी पेय प्यायला खूप सुंदर लागतात आणि पोटाला थंडावा देतात. तर आमसूल आपण असं स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे असं आमसुलाची ही ओल्या नारळाची हे खूप छान लागतं पिण्यासाठी. आता आमसूल आपण असं धुवून घेतलं आणि ते भिजत ठेवलं. आता तोपर्यंत आपण थोडीशा अर्धा चमचा जिरं, 2 पाकळ्या लसणाच्या आणि 2च हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. ह्या ओलं नारळ पण खूप सुंदर होतं. याची आपण आता ती कवडी काढून टाकणार आहोत आणि असं नारळ चिरून घेतलं असं बारीक छान, म्हणजे मिक्सरला लावायला काही प्रॉब्लेम येत नाही. बारीक चिरून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यात आपण ही काप केलेले टाकूयात. ही आमसूल कढी प्यायला खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बघा, आता आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून मिक्सरला लावून घेणार आहोत. असं छान अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. मीठ आणि साखर पण मी याच्यातच ॲड केलं आहे. आमसूल पण मी यातच टाकलं आहे. नुसतं भिजवून टाकलं ना मग त्याची एवढी चव येत नाही. मिक्सरमध्ये सगळं फिरवलं तर खूप छान चव येते त्याला, आमसुलाची पण. आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र मिक्सरला लावून घेऊयात छान. बघा, आपली अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. आता हे आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे चांगलं. एक रुमाल घेतला आहे मी, त्यात हे सगळं मिश्रण ओतते आता छान. बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या या आमसूल कढीला. आता आपण हे वस्त्रगाळ करून घेऊयात असं छान. तुम्ही पण माझ्यासारखी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी झाली आहे ती. बघा, आता आपली ही कढी पूर्णपणे प्यायला तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर अगदी थिक आपली झाली आहे. मस्त, खूप छान झाली आहे.